आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात सिद्धांतांची मांडणी ही अलीकडच्या काळातील विकासाची एक स्थिती मानली जाते, समजली जाते. खास करून प्रथम महायुद्धानंतर ज्या प्रमुख नामवंत विचारवंतांनी किंवा लेखकांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीमध्ये विचार करायला सुरुवात केली, चिंतन करायला सुरुवात केली, त्याला सैद्धांतिक स्वरूप देऊन या संबंधाची असणारी मांडणी मग आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सिद्धांताच्या अनुषंगातून आलेली आपल्याला बघायला मिळते. खास करून ब्रायरली, फेनविक, हॉल, लाउटरफर्ट, ओपनहाइम, स्टार्क, वेबस्टर या लेखकांनी केलेली मांडणी हा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीतला एक महत्त्वाचा विषय म्हणून आपण लक्षात घेऊ शकतो. कायदा आणि संघटना, कायद्यातील निर्णयास आवश्यक असणारे उपलब्ध कायदेविषयक साहित्य आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर आधारित सिद्धांतांची गरज या आग्रही प्रतिपादनातून आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सिद्धांतांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. द्वितीय महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील सैद्धांतिक प्रक्रियेला अधिक वेगळ्या पद्धतीने आणि अभिनव पद्धतीने चालना मिळाल्या गेली. राईट, शॉर्नबर्गर, मार्गेंता, मार्टन कॉपलान, हर्ज, मॉडेल्स्की या लेखकांचा आपण याच्यामध्ये समावेश करतो. आणि या लेखकांनी मांडलेली आंतरराष्ट्रीय संबंधांची सिद्धांत आजच्याही संदर्भांमध्ये पडताळून पाहण्याचा, त्याच्याशी सहेतुक संबंध जोडत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये येणारे जे बदलाव आहेत त्याची चर्चा आणि समीक्षा करण्याचा साधारणतः प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासांमध्ये प्रत्येक विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून त्याची मांडणी केली आणि त्याला एक सैद्धांतिक स्वरूप दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधांचे सिद्धांत हे केवळ एकटे दुकटे नसून त्या सिद्धांतांमध्ये अनेक प्रकारचं वर्गीकरण पाहायला आणि अभ्यासायला मिळतात. दृष्टिकोनातल्या समस्या म्हणजेच प्रश्नांची निवड करण्याकरता किंवा संशोधनाकरिता जी साधन सामुग्री अवलंबिल्या गेलेली आहे त्याचाच आपण समावेश करतो आणि त्या आधारावर आपण आंतरराष्ट्रीय संबंधांतील आलेले जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा विचार साधारणपणे करत असतो. साधारणतः आंतरराष्ट्रीय संबंधांचे जे सिद्धांत आहेत किंवा ज्याला आपण सिद्धांतपूर्व असणाऱ्या स्थितींमध्ये आपण दृष्टिकोन या अनुषंगातून विचार करतो. दृष्टिकोनाचा अर्थच असा आहे की शास्त्रज्ञांची विषयाकडे बघण्याची भूमिका होय. व्हाय डाईक नावाच्या विचारवंतांनी आपली मत मांडताना तो म्हणतोय की कोणत्या विषयाच्या अभ्यासाकरिता कोणते विषय निवडावेत, त्याकरता कशी माहिती गोळा करावी या संबंधीचे जे निष्कर्ष लावायचे असतात त्याला त्यांनी दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे. कुठलाही विचारवंत एखाद्या प्रश्नाकडे किंवा समस्याकडे आपल्या दृष्टिकोनातून बघताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळे एकाच असणाऱ्या बाबींकरिता वेगवेगळे दृष्टिकोन तयार होऊ शकतात. सैद्धांतिक जी मांडणी आहेत किंवा रचना आहेत त्याच्यामध्ये आलेले व्हेरिएशन जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की प्रत्येकाचा त्या घटनांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहेत, विषय आहेत, भूमिका आहेत, त्यातून त्याची सिद्धांत निर्मिती होत असताना आपल्याला दिसून येतो. दृष्टिकोनाचा पुढचा असणारा टप्पा याला आपण सिद्धांत म्हणतो आणि यावेळी दृष्टिकोनाचे कार्य विचाराधीन विषयासंबंधीच्या असणाऱ्या समस्या असेल त्याची जी साधन सामुग्री आहे त्याला पुढे घेत जात त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो. सिद्धांत अशा प्रकारची मांडणी आहे की ज्याद्वारे एखाद्या वस्तूची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला जातो. सिद्धांताचं प्रमुख असणारं स्वरूप जर काय असेल तर व्याख्या करणे या अनुषंगातून सिद्धांताची महत्त्वपूर्ण असणारी भूमिका आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे दृष्टिकोनाचा सिद्धांत किंवा दृष्टिकोन आणि सिद्धांत यांचा जवळचा संबंध आपल्याला दिसायला लागतात. एखाद्या गोष्टी संबंधी किंवा वस्तुस्थितीविषयी ज्ञान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने नियमांच्या स्वरूपात सुसंगत आणि पद्धतशीर अशी विचारसरणी जी मांडल्या जाते तिला आपण साधारणतः सिद्धांत असं म्हणत असतो. यामध्ये आपण असं पाहतोय की सिद्धांताचा अर्थ आणि त्याच्या असणाऱ्या व्याप्तींकडे ज्याला जातो त्याला 2 किंवा 3 असणाऱ्या घटकांच्या अनुषंगातून आपल्याला विचार करता येऊ शकतो. एक म्हणजे संशोधनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रश्नांचा संच कोणता आहे
नंबर 2, संकल्पनाचा असा आराखडा की ज्याद्वारे काम चालवू गृहीत तत्व निर्धारित करायचे आणि त्यातून संशोधन करीत त्याच्या निष्कर्षापर्यंत जायचे. आणि तिसरं म्हणजे संशोधनाला पूरक ठरणारा कुठला विचार किंवा दृष्टिकोन आहे याची पडताळणी करणे, हा असणारा भाग सैद्धांतिक प्रक्रियेच्या व्यापकतेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातूनच जे काही सिद्धांत बहरायला आले त्याच्यामध्ये आपल्याला ज्याचा प्राधान्याने विचार करायचा आहे त्यामध्ये आपण वास्तववादी सिद्धांत किंवा सत्तेच्या दृष्टिकोनाचा संदर्भ तपासून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वास्तववादी दृष्टिकोनाचे प्रतिपादन करण्याचं श्रेय हॅन्स मार्गंत या विचारवंताकडे जातं. वास्तववादी विचारकाच्या मतानुसार जी काही मतं मांडलेली आहेत त्यानुसार प्रत्येक देशातील राजकीय नेतृत्व, ज्याला आपण पुढारी म्हणतो, आपापल्या राज्यांचं हित साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि ही हित साध्य करण्याकरिता सत्ता अथवा शक्ती या साधनांचा उपयोग करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा सिद्धांत सत्तेवर अथवा त्याच्या असणाऱ्या शक्तींवर भर देताना आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच त्याला वेगळ्या भाषेमध्ये सत्तेचा दृष्टिकोन अशा स्वरूपातून किंवा अशा अनुषंगातून त्याचा विचार करण्यात आलेला आहे. मार्गेंतानी हा सिद्धांत ज्यावेळेला मांडला त्याच्या पूर्वी सत्तेच्या दृष्टिकोनांवर अनेक विचारवंतांनी किंवा अन्य लेखकांनी सुद्धा आपली मांडणी केलेली होती, ज्यामध्ये ट्राइश नावाचा विचारवंत आहे, निस्से नावाचा विचारवंत आहे, काउफमन आहे, फ्रेडरिक वॉटकिन्स आहे आणि हॅराल्ड लासवेल. या प्रत्येकाने आपापल्या भूमिका समोर ठेवत वास्तववादी सिद्धांताचं स्वरूप तपासण्याचं आणि त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सिद्धांत म्हणून विकसित होण्याच्या पूर्वी ही सगळी विचारवंत सत्तेच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघताना आपल्याला दिसतात. कारण एखादं नेतृत्व ज्याला स्वतःच्या राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून विचार करतं त्यावेळेला त्याच्या हातामध्ये असणारी सत्ता, त्याच्या सत्तेच्या अनुषंगातून येणारे इतर घटक यांचा वापर करून किंवा त्याचा उपयोग करत एक लोकांच्या हितास्तव म्हणा किंवा स्वतःच्या राष्ट्राच्या हितास्तव निर्णय घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळून येतात. ही स्थिती वर्तमान असणाऱ्या संदर्भांमध्ये बदललेली आपल्याला दिसून येत नाही. अलीकडे आपण थोडासा वेगळा विचार करताना म्हणू शकतो की ज्यावेळेला एका विशिष्ट व्यक्तीच्या हातांमध्ये सत्ता होती त्यावेळेला त्यांच्या राजकीय पक्षांच्या भूमिका फारशा सक्रिय आणि प्रभावी नव्हत्या. पण अलीकडच्या कालखंडामध्ये विशेषतः द्वितीय महायुद्धानंतर जगभरात वसाहतींचं असणारं राज्य कमी झालं, साम्राज्यवादांच्या सत्ता ह्या संकुचित व्हायला लागल्यात, स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रांची भर पडायला लागली. त्यातून जे नेतृत्व उभे झाले त्या नेतृत्वाने स्वतःला चिरकाल किंवा शाश्वत करण्याकरता वेगवेगळ्या विचारधारांच्या आधारांवर राजकीय पक्षांची स्थापना केली आणि मग नेतृत्वांची जागा राजकीय पक्ष घेऊ लागले आणि राजकीय पक्ष विचारधारांची निर्मिती करणारा घटक म्हणून आणि त्या विचारधारांना पुढे घेऊन जाणारा घटक म्हणून नेतृत्व, अशा प्रकारच्या प्रारूपांमध्ये त्याचं परिवर्तन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. आणि मग सत्तेचा अलीकडचा दृष्टिकोन जसा राजकीय पुढाऱ्याच्या आणि नेतृत्वांच्या बाबतींमध्ये महत्वाचा आहे तसाच तो राजकीय पक्षांनी घेतलेली एखादी विचारधारा आणि त्या विचारधारांच्या माध्यमातून सत्तात्मक असणारा भाग हा तो त्या दृष्टिकोनाचा एक अलीकडच्या कालखंडातील नवा पैलू म्हणून विकसित झालेला आपल्याला बघायला मिळतो. प्रोफेसर E.H. कार, जॉर्ज शार्जनबर्गर, क्विन्सी राईट, मार्टिन व्हाईट यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधात सत्तेच्या महत्वाचे प्रतिपादन केलेले आहे. क्लार्ड नावाचा अन्य एक विचारवंत असा म्हणतो की आजच्या युगात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सत्तेची योग्य व्यवस्था होय. शुमन त्याच्या पुढे जात असताना म्हणतो की सर्व राजकारण म्हणजे सत्तेसाठी संघर्ष होय. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना इतरांवर आपली सत्ता गाजवण्यात व आपल्या इच्छेप्रमाणे त्यांच्याकडून कार्य करून घेण्यात आनंद वाटत असतो. आणि म्हणून राजकारणाचं अलीकडच्या कालखंडामध्ये बदललेलं प्रारूप ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्याला सत्तेसाठी चाललेला संघर्ष म्हणजे राजकारण होय, अशी एक सुलभ, सोपी किंवा सोयीची असणारी व्याख्या नव्या कालखंडांमध्ये विकसित झालेली आपल्याला बघायला मिळते. एरिस्टॉटलच्या व्याख्यांमध्ये आणि वर्तमान असणाऱ्या संदर्भातील शुमनच्या व्याख्यांमधलं अंतर जर आपण लक्षात घेतलं तर व्यक्तित्वाच्या एकूणच आचरणांमध्ये आणि वर्तनांमध्ये जे बदलाव आलेले आहेत त्या बदलावाला सहजपणे आपल्याला टिपता येऊ शकतात.
यामध्ये मात्र हॅन्स मार्गंतानी जी काही आपली मांडणी केलेली आहे ती पॉलिटिक्स अमांग नेशन्स या ग्रंथांमध्ये केलेली आहे. या ग्रंथातूनच वास्तववादी सिद्धांताचं त्यांनी उत्कृष्ट प्रतिपादन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मार्गंता वास्तववादी सिद्धांताचा प्रमेय आपल्या समोर जो ठेवतोय ते प्रमेय ठेवत असताना त्याची पायाभूत असणारी महत्वपूर्ण तत्वे म्हणून त्यांनी 6 घटकांचा बेसिक असणाऱ्या प्रिन्सिपलचा विचार मांडलेला आहे. तो असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वास्तविक नियमाद्वारे नियंत्रण केलं जातं. म्हणजे अप्रत्यक्ष म्हणा किंवा अवास्तव म्हणा किंवा कल्पितादर्शी पद्धतीने त्याचं नियंत्रण केल्या जात नाहीत आणि म्हणून तो वास्तववादाचा एक प्रणेता म्हणून त्याचा पुरस्कर्ता म्हणून समोर येताना आपल्याला दिसून येतो. दुसरं तो मांडतोय की राष्ट्रीय हित साध्य करण्यास शक्तीचा उपयोग केला जातो किंवा उपयोग करण्यात येतो. हे एक दुसरी असणारी बाब त्यांनी वास्तववादाच्या बेसिक असणाऱ्या प्रिन्सिपल्स मध्ये मांडलेली आहे. तिसरं तो म्हणतोय की परिस्थितीच्या संदर्भात राष्ट्रीय हितांचा विचार केला गेला पाहिजे. ते सध्याच्या वर्तमान असणाऱ्या संदर्भांमध्ये लागू पडणारं सगळ्यात जवळचं विधान म्हणून आपण याचा विचार करू शकतो. चौथं तो मांडतोय की नैतिक आदर्शाबाबत वास्तववादी दृष्टिकोन कसा असला पाहिजे, कारण या तत्वांबाबत वास्तववाद्यांचा प्रखर विरोध नाहीये. तरी नैतिकता वास्तववादांच्या पातळींवर किंवा त्या असणाऱ्या क्षेत्रांवर कितपत प्रभावी ठरू शकते किंवा कधी कधी बरेचदा त्याला मुरड पण घालावी लागते आणि मुरड घालणं म्हणजेच एक प्रकारच्या आदर्शवादी तत्वांपासून फारकत घेत प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये घडणाऱ्या घटनांच्या संदर्भांमध्ये विचार करायची भूमिका घेणं हा वास्तववादांचा असणारा भाग आपल्याला दिसून येतो. की खरं तर काही वेळेला नैतिकतेची असणारी संदर्भ महत्वाची ठरायला लागतात. साधारणतः आपण उदाहरणादाखल विचार करायला लागलो तर म्हणू शकतो की पेंडेमिकच्या कालखंडामध्ये एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रातील असणाऱ्या बड्या फार्मास्युटिकल कंपन्या की जे अवाजवी पद्धतीने उत्पादन करताना नफा प्राप्त करण्याच्याच मागे आपल्याला लागलेलं आपल्याला दिसतं. ते सगळ्याच कालखंडांमध्ये घडताना दिसतं. आणि अशा कालखंडामध्ये जी राष्ट्र मागास आहेत, अति मागास आहेत, अविकसित आहेत, जिथल्या असणाऱ्या नागरिकांना कुठल्या तरी बड्या राष्ट्रांच्या छत्रछायाखाली किंवा त्यांच्या आश्रयाखाली राहावं लागतं, त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा वेळेला करण्यात येणारा व्यवहार हा वास्तववादांच्या पातळीवर जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून मानवी मूल्य ही बाहेर पडू शकतात, ती उद्ध्वस्त होऊ शकतात आणि अशा वेळेला नैतिकता ही महत्वाची जबाबदारी म्हणून सामोरी येते. आणि म्हणून आपण भारताच्याही एकूणच रचनांचा विचार करताना भारत सरकारने घेतलेला तत्कालीन असणारा निर्णय, खास करून सार्क राष्ट्रांना पुरवण्यात आलेली लस असेल किंवा भारताची जी मित्र म्हणून मग ब्राझील सारखी असणारी राष्ट्र असतील किंवा अन्य असणारी राष्ट्र असतील त्या राष्ट्रांना करण्यात आलेला पुरवठा हा नैतिकतेच्या संदर्भातील असणारा भाग म्हणून आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. प्रत्येक देशाला स्वतःचं राष्ट्रीय हित जोपासत असताना अन्य साथीदार, अन्य असणारा पाठीराख्यांचा वर्ग उभा करणं तितकंच महत्वाचं ठरतं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणं हे तितकंच महत्वाचं आणि अत्यावश्यक मानवतेच्या दृष्टिकोनातून गरजेचं पडतं. आणि मग नैतिक आदर्शाबाबत फारसं वास्तववादी दृष्टिकोनकर्त्यांची मतं चांगली नसलीत तरी पण वास्तववादी दृष्टिकोन का तो सिद्धांत मांडणाऱ्यांनी परिपूर्ण रीतीने नैतिकतावादाला मात्र वगळलेला आहे असं आपल्याला दिसून येत नाही. 5व्या तत्वांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामान्य नैतिक नियमांमध्ये पृथकता असली पाहिजे असं मत मांडलं गेलं. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर नैतिकता जोपासायची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला तुम्ही बगल देऊ शकता. चीनचा एकूणच असणारा डोलारा आपण अभ्यासला तर आपल्याला लक्षात येतं, चीनपेक्षा अमेरिकेचं उदाहरण आपल्याला यामध्ये अतिशय स्पष्टपणाने मांडता येऊ शकतं. अमेरिका स्वतःच्या राष्ट्रीय हितांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे किंवा कोणत्याही पातळीवर कोणाशी समझोता करताना आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये अमेरिका राष्ट्रीय हितांच्या पातळीवर नैतिकतेचं अवलंबन करताना दिसून येतं. मग ते अधिकारांच्या बाबतीमध्ये असेल, आपले नागरिक म्हणून असतील आणि अमेरिका नावाचं असणाऱ्या देशाचं प्रभुत्व निर्माण राहिलं जावं या दृष्टिकोनातून आखण्यात आलेला तो विचार असेल. पण जगाच्या अन्य देशांच्या बाबतीमध्ये अमेरिका अतिशय प्रतिकूल म्हणा किंवा अतिशय बिभत्स म्हणा किंवा त्या हेटाळणीच्या स्वरूपांमध्ये वागताना आपल्याला दिसून येतं.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानांची राजवट ज्या वेळेला पहिल्यांदा तयार झाली आणि तालिबानांची राजवटीला खरं तर पोषक वातावरण आपल्याला अमेरिकेने प्राप्त करून दिलेलं होतं. हा त्याचा स्पष्ट आणि स्वच्छ असणारा इतिहास जर आपण लक्षात घेतला. पण ओसामा बिन लादेनच्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर म्हणजे 9/11च्या घटनानंतर जॉर्ज बुश आणि त्यांचा असणारा पक्ष फार संतापाच्या परिस्थितीत आला, क्रोधांमध्ये आला आणि परिणामतः अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतंत्र आणि वेगळा विचार केलेला दिसून येतो. जॉर्ज बुशनी लष्करी सहाय्याचा वापर करत अफगाणिस्तानच्या असणाऱ्या भागांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव केला आणि त्यांना नमतं घ्यायला भाग पाडल्या गेलं. ही स्थिती ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांचं लक्षात येतं की अमेरिकनांच्या विरोधांमध्ये कृती करणं हा अन्य राष्ट्रांना धडा घालून देण्याची एक उपयुक्त असणारा भाग म्हणून अमेरिका नेहमीच बघेल. आणि म्हणून अमेरिकेच्या पातळीवर राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय हित आपल्याला मात्र भिन्न स्वरूपात तयार झालेलं दिसून येतं. 6वा घटक मांडत असताना मार्गेंता असं म्हणतो की राजकीय विचारांची श्रेष्ठता यामध्ये आलेली दिसून येतं. आणि तो असं म्हणतो की राजकीय क्षेत्राची जी स्वायत्तता आहे वास्तववादी विचारवंत मान्य करतात आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या देशाच्या असणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना कसा अबाधित आहेत, कारण तिथे नैतिकता आणि अनैतिकतेचे प्रश्न येत नाही, राष्ट्रीय हितांचे असणारे प्रश्न येतात. आणि म्हणून ते असं म्हणतात की राष्ट्रीय हित साध्य करण्यामध्ये शक्तीच्या उपयोगाचा वापर करणं हे चूक नाहीत. हा वास्तववादांचा असणारा एक गुणधर्म आपण किंवा त्यांची असणारी प्रणाली जर आपण लक्षात घेतली तर वास्तववादी असणारे सिद्धांत करते प्रत्यक्षातील असणाऱ्या घटकांचा तुमच्या माझ्यासमोर विचार ठेवताना आपल्याला दिसून येतात. या 6 तत्वांची एकूण उकल जर आपण केली तर आपल्याला लक्षात येतं की मुळातूनच ज्या गोष्टी घडू शकतायत, जे शक्य आहेत, जे अस्तित्वात आणणं हे फारसं काल्पनिक नाहीये, अशा विचारांचा अंतर्भाव हा वास्तविक असणाऱ्या भागांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. मार्गेंता असं म्हणतो की हे जग परस्पर विरोधी हितसंबंधाच्या संघर्षाचं जग आहे. सगळ्यांचे संबंध काही सारखे नाहीयेत आणि आपण भारतीय म्हणून जरी आपण लक्षात घेतलं तरी परस्परांचे हितसंबंध मात्र देशांतर्गत पातळीवर पण तुम्हाला सारखे दिसत नाही. खास करून आपण छोट्या स्तरांवर आलो, गावखेड्यांच्या स्तरांवर, तरी तिथे सुद्धा प्रत्येकाचे हितसंबंध मात्र सारखे दिसत नाही. त्या व्यक्तिगत पातळीवर जर आपण आलो कुटुंबांपर्यंत तरी त्यातही प्रत्येकाचे हितसंबंध कुटुंबांमध्ये सुद्धा भिन्न भिन्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून कुटुंबाच्या सूक्ष्म पातळींवर ज्या बाबी दिसतात त्या जगाच्याही पातळींवर आपल्याला अभ्यासायला मिळतात, ते दिसून पडतात. आणि म्हणून मार्गेंता असं म्हणतो की हे जग परस्पर विरोधी अशा हितसंबंधांच्या असणाऱ्या संघर्षाचं जग आहे. जगात चांगलं वाईट, आरोग्य आणि रोगराई, शांतता व युद्ध यांच्यामध्ये कधीही न संपणारा संघर्ष मात्र सदैव चालू असतो. सत्तेची अभिलाषा मनुष्य मात्रांमध्ये महत्वाची असते आणि हीच अभिलाषा ही राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याचं मार्गेंता त्यामध्ये नमूद करतोय. आणि म्हणून तो असं म्हणतो की सत्ता हे राष्ट्रहित साध्य करण्याचं एक प्रभावी साधन होय. म्हणजे सत्तेशिवाय राष्ट्रीय हित जोपासल्या जाऊ शकत नाही, या प्रकारचा असणारा विचार हॅन्स मार्गेंता प्रतिपादन करताना आपल्याला दिसून येतो. पण या ठिकाणांमध्ये एक बाब आपल्याला लक्षात येऊ शकते की जिथे ज्या वसाहती निर्माण झाल्या होत्या, साम्राज्यवादी निर्माण झालेला होता, त्या ठिकाणांमध्ये ज्यांच्याकडे सत्ता नव्हत्या त्यांनी सुद्धा स्वतःच्या नागरिकांना म्हणा किंवा आपल्या नागरिकांना काही किंवा नागरिकांच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपण त्याला स्वातंत्र्य आंदोलन म्हणतो. किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची गुलामी नष्ट करून, स्वतःवर असलेली गुलामी नष्ट करून एक स्वतंत्र, स्वायत्त आणि सप्रभुत्व असणारं राज्य किंवा राज्य निर्माण करणं, ही अभिलाषा सत्तेच्या राष्ट्रीय हिताचं साध्य रूप करण्याच्या पूर्वीची एक पायरी म्हणून आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. तरी पण सत्तेशिवाय राष्ट्रीय हित साधलं जाऊ शकत नाही हा असणारा विचार 100% मात्र आपण मान्य करू शकत नाही. त्याच्या टीका, त्याच्यावर ज्या काही झालेल्या त्या टीकांमधला असणारा हा एक भाग आपल्याला त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यावा लागेल. तो असं म्हणतो की स्वार्थ साधण्याचा खटाटोप स्पर्धा, खटाटोप जो आहे तो स्पर्धा निर्माण करत असतो आणि केवळ स्वार्थामुळेच मानवाचे मानवाशी युद्ध होते असे नाही, तर संघर्ष किंवा युद्धाचे कारण वर वर्णन केल्याप्रमाणे माणसाच्या सत्ता प्राप्तीची अभिलाषा पण राहत असते, लालसा पण राहत असते.
आणि स्वार्थाप्रमाणे सत्ता प्राप्तीच्या लालसेला सुद्धा मर्यादा नाहीत. आणि म्हणून माणसाची लालसा ही शेवटच्या क्षणापर्यंत अधिपत्य स्थापित केल्यानंतरही पूर्ण तृप्त होऊ शकते, हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणजे एकूणच त्या असणाऱ्या धारणेमध्ये मार्गेंता ज्या गोष्टीचं सूचन करतोय ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि या सूचन प्रक्रियेमध्ये तो असं मात्र म्हणतोय की माणसांच्या मनांमध्ये असणारी अभिलाषा, लालसा ही तोपर्यंत शाबूत राहते की जोपर्यंत शेवटच्या माणसांवर तुम्ही तुमचं अधिपत्य निर्माण करू शकत नाही. पुन्हा याच्यामध्ये मात्र एक छोटासा असणारा एक अंतभेद आपल्याला तपासावा लागतो, आणि तो भेद असा आहे की शेवटच्या माणसांवर पर्यंतची सत्ता तुम्ही कधीही निर्माण करू शकत नाही, आणि कोणालाही ते शक्य झालेलं नाही. तो मग ईश्वराचा कालखंड असेल किंवा राक्षसांचा असणारा कालखंड असेल, चांगला असणारा कालखंड असेल, वाईट असणारा कालखंड असेल, या दोन्ही ठिकाणांमध्ये आपल्याला जे एक चित्र स्वाभाविकपणे दिसायला लागतं, ते चित्राचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं की शेवटच्या माणसांवर सत्ता प्राप्त करण्याची जी प्रयत्न आहेत ती निष्फळ ठरताना दिसतात, आणि सत्तेच्या माध्यमातूनही तुम्ही हे सगळं काही करू घेऊ शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला हा वास्तवात तपासत असताना आपण असं म्हणू शकतो, खास करून भारतातील राज्यविषयक असणाऱ्या सिद्धांतांमध्ये करार सिद्धांताचा सुद्धा समावेश आपण आपल्याकडे करतो. जसा ईश्वरी राज्याचा सिद्धांत आहे, तसाच तो सामाजिक कराराचा सिद्धांत पण भारतीय परंपरेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या कथेतल्या रूपांमध्ये मग आपल्याला दिसायला लागतं की अतिशय भ्रष्ट असणारी समाजव्यवस्था निर्माण झाली. कुणाचंही कुणावर नियंत्रण नाहीये. कोणी कोणासाठी जबाबदार आणि उत्तरदायी नाहीत, आणि एक प्रकारच्या अराजकाची असणारी परिपूर्ण स्थिती निर्माण झालेली. मग ही माणसं त्रासून ईश्वराकडे जातात, त्याला विनवणी करतात, आणि त्या विनवणीच्या असणाऱ्या पोटी किंवा विनवणीच्या बदल्यांमध्ये त्यांना अट टाकण्यात येते की ठीक आहे, कोणीतरी पृथ्वीवर येऊन राज्य करेल, पण तुम्हाला ह्या सगळ्या या अन्य असणाऱ्या अटी मात्र तुम्हाला त्याचं पालन करावं लागेल. या ठिकाणांमध्ये मात्र आपल्याला लक्षात येतं की सत्ता शांतता निर्माण करू शकतं, सत्ता युद्धातून तुमचा असणारी सुटका करू शकते, आणि सत्ता राष्ट्रीय हिताला प्रेरितही ठरू शकते किंवा पूरक ठरू शकते. आणि हा भाग त्या दृष्टिकोनातून आपल्याला समजून घेता आला पाहिजे. मार्गेंता सत्तेची व्याख्या करताना असं म्हणतो की राजकीय सत्ता म्हणजे ज्याच्याकडून त्याचा उपयोग केला जाणार आहे व ज्यांच्यावरती प्रस्थापित केली जाणार आहे त्यांच्यातील संबंध हे मानसशास्त्रीय आहेत, ते काही राजकीय संबंध नाही. त्यामुळे पहिल्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या मनांवर प्रभाव पडतो, आणि त्यानुसार दुसरी व्यक्ती काही कृती किंवा कार्य करीत असते. म्हणजे राजकीय सत्तेचा स्पष्टपणे अर्थ हा मानसशास्त्रीय आधारांवर अवलंबून आहे. तुमच्या मनांमध्ये किंवा तुमच्यामध्ये इतरांवर प्रभाव पाडण्याची शक्ती असेल, आणि ती प्रभाव पाडण्याच्या शक्तीतून तुम्ही इतरांकडून तुम्हाला अपेक्षित असणारं वर्तन जर घडवून आणत असाल, तर त्याला त्यांनी राजकीय सत्ता ही संकल्पना संबोधलेली आहे. खरं तर सत्तेच्या माध्यमातून होणारी धोरणे, आखली जाणारी धोरणे, केली जाणारी कायदे आणि त्याची अंमलबजावणी हा परस्पर भिमुख असणारा भाग पाहत असताना आपण असं म्हणतो, मगाशी म्हटल्याप्रमाणे, की एका बाजूला प्रत्यक्षातील स्थितींचा विचार करत असताना अंतिम असणाऱ्या माणसांवर तुम्ही आपलं वर्चस्व गाजवू शकत नाही. दुसऱ्या बाजूला मात्र घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी जर कुणी करत नसेल तर त्याला अटक करणे, तुरुंगात टाकणे, दंड करणे याचा असणारा सर्वस्वी अधिकार हा त्या दृष्टिकोनातून शाबूत राहताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा संदर्भ किंवा ही असणारी बाब जर आपण लक्षात घेतली तर आपण असं म्हणू शकतो की राजकीय सत्तेचं असणारं स्वरूप किती वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या पातळीवर व्यापक पद्धतीने तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. मार्गेंता म्हणतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणातील सिद्धांत आणि सर्वसाधारण राजकीय सिद्धांत यांमध्ये मात्र भेद नाही. तरी पण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राष्ट्रीय राजकारण यातील वातावरण मात्र भिन्न असते. राज्यात समाजाच्या साह्याने सत्ता संघर्ष क्रियाशील असतो, तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये सत्ता नियंत्रित करणाऱ्या केंद्रीय सत्तेचा अभाव आपल्याला दिसायला लागतो. इथे तुम्हाला नियंत्रित करण्याकरता सत्ता वापरली जाते, आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून हा विचार करत असताना आपल्याला समजून घ्यावं लागतं की वास्तववादी असणाऱ्या सिद्धांतकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांचा जो सिद्धांत विकसित केलेला आहे त्या सिद्धांतांमध्ये राष्ट्रीय पातळीवरची असणाऱ्या प्रश्नांचा आपण फारसा विचार नाही, पण
आंतरराष्ट्रीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून त्यात आपल्याला सर्वमान्य असणारा एक विचार त्यामध्ये अंतर्भूत असलेला दिसून येतो. पॉलिसी ऑफ प्रेस्टिज नावाची संकल्पना तो मांडतोय आणि पॉलिसी ऑफ इम्पेरियलिझम आणि पॉलिसी ऑफ स्टेटस को या 3 असणाऱ्या बाबींचा विचार मार्गेंटाच्या विचारांमध्ये दिसतोय. एक आहे यथास्थितीचे धोरण, ज्याला आपण जैसे ते असणारी परिस्थिती म्हणतो. दुसरं आहे साम्राज्यवादी धोरण आणि तिसरं आहे प्रतिष्ठेचं धोरण. म्हणजे या ठिकाणांमध्ये आपल्याला जशी जी काही स्थिती असेल त्या स्थितीतलं धोरण आखणं हा वास्तववादांचा भाग आहे. एखाद्या राष्ट्राच्या भूमींवर आपला कब्जा तयार करणे आणि त्यातून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणे हाही वास्तववाद तुम्हाला नाकारता येऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला पॉलिसी ऑफ इम्पेरियलिझम अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरण्यात आलेला. आणि तिसरा आहे राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणारी जी राष्ट्र आहेत ती राष्ट्र स्वतःच्या सीमांचं संरक्षण करणे आणि स्वतःला प्रभुत्वशाली बनवून इतरांच्या जरी सीमांमध्ये हस्तक्षेप केला नाही तरी मात्र त्यांना स्वतःच्या सीमांमध्ये किंवा सीमावरती असणाऱ्या क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू न देणं, या बाबतीमध्ये आखल्या जाणारी पॉलिसी ऑफ प्रेस्टिज जे आहे, प्रतिष्ठेचं धोरण, याचा समावेश तो त्याच्या वास्तववादी सिद्धांतांमध्ये करताना आपल्याला दिसून येतो. एकूणच या सगळ्या पद्धतींमध्ये तो काही असणाऱ्या बाबी मांडतात की जे संघर्ष आहेत ते संघर्ष तर अटळ आहेत आणि अशा प्रकारच्या स्थितींमध्ये अटळ संघर्षांना काबूमध्ये ठेवण्याकरिता आपण काय केलं पाहिजे. तो असं म्हणतोय की सत्ता नियंत्रण पद्धतीने चालवली गेली पाहिजे आणि त्याचा उद्देश शांतता स्थापित करण्याचा असला पाहिजे. तो म्हणतोय की निशस्त्रीकरण आहे, सामूहिक संरक्षण आहे, आंतरराष्ट्रीय शासन आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय आहेत. या मार्गाद्वारे आपण राष्ट्रीय सत्तांवर आपण त्याच्या अविवेकी म्हणा किंवा अतिरेकी असणाऱ्या सत्तांवर आपण नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. दुसरं म्हणजे विश्वराज्याची निर्मिती करायची आणि त्याला राज्य सत्ता ही सुपूर्त अर्पित केल्या गेली पाहिजे, ज्यातनं जागतिक समाजाची निर्मिती घडून येण्याचे चान्सेस वाढत असते. आणि तिसरं तो असं म्हणतोय की राजनय पद्धतीचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि यातून राजनय म्हणजे आंतरिक असणारे 2 देशांमधले संबंध संवादात्मक असणाऱ्या पातळीवर विकसित करणे आणि त्या आधारांवर वास्तववादांमध्ये निर्माण झालेली जी काही गुंतागुंत आहे, संघर्ष आहेत, त्या संघर्षातून सोडवणूक करण्याचा असणारा एक पर्याय आणि उपाय मार्गेंटा आपल्या असणाऱ्या वास्तववादी सिद्धांतांमध्ये देत असताना आपल्याला दिसून येतो. ही सगळी असणारी रचना वास्तववादांच्या जवळ जाणारी महत्वपूर्ण असणारी प्रक्रिया मानल्या गेलेली आहे.